Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. 3 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात आणि हे कोणते 3 प्रकार आहेत आणि कोणत्या प्रकारचा इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट किंवा वेल्थ क्रिएट करतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्या प्रकारातले इन्व्हेस्टर आहात याचं ज्ञान तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून होऊ शकतं आणि तुम्हाला कोणत्या प्रकारात जाण्याची गरज आहे हे सुद्धा या व्हिडिओमधून कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मी मागची 22 ते 20 वर्ष झालं फायनान्समध्ये आहे आणि मागच्या 12-13 वर्षापासून मी लोकांना गाईड करतो या विषयावरती. तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की 3 प्रकारचे लोक मार्केटमध्ये असतात. एकाला मी म्हणतो सेवर, म्हणजे ते काय करतात, पैसे सेव्ह करतात. दुसऱ्या प्रकारची लोक आहेत ज्यांना ट्रेडिंग करतात. आणि तिसऱ्या प्रकारची लोक आहेत ज्यांना इन्व्हेस्टर म्हणतात. तर याच्यातली कोणती लोक वेल्थ क्रिएट करतात, काय त्यांचे सिम्पटम्स आहेत किंवा काय, कोणता माणूस ट्रेडर आहे, कोणता माणूस सेव्हर आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही स्वतः कोण आहेत हे पण समजलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण वेल्थ क्रिएट करायची असेल तर कोणत्या प्रकारात जाणं गरजेचं आहे हे समजेल. तर सेव्हर यांना जर मी ऑब्झर्व केलं तर यांचं एकच टार्गेट असतं, मी जे पैसे गुंतवतोय ते पैसे कमी होता कामा नये. पैसे कमी झालेच नाही पाहिजेत, ते कंटिन्यू वाढले पाहिजेत. मग ते किती टक्क्यांनी वाढतायत, महागाईपेक्षा जास्त वाढतायत, कमी वाढतायत, याच्याशी काहीही कन्सल्ट या लोकांना नसतं. यांना फक्त मी पैसे जे टाकेल ते वाढले पाहिजेत एवढंच यांच्या डोक्यात असतं. म्हणजे मग ते काय करतील, FD करतील, RD करतील, लाईफ इन्शुरन्सच्या एन्डॉलमेंट प्लॅनमध्ये पैसे लावतील आणि पैसे फक्त त्यांना वाढताना बघायचे, त्यांना मायनस होताना नाही बघायचे. मग ते महागाई 7% वाढते आहे आणि यांचे पैसे 5%च रिटर्न देत आहेत, याच्याशी यांना काही कन्सर्न नाही आहे. रिअल रेट ऑफ रिटर्नशी काही कन्सल्ट नाही, यांना घेणं देणं नाही आहे. यांना फक्त पैसे वाढवायचे. हा जो माइंडसेट आहे मी याला पुअर माइंडसेट असं म्हणतो, की बाबा तुला रिस्कच नाही घ्यायची आहे किंवा तुला नुसतेच पैसे वाढवायचे आहेत, महागाईला बीट करते नाही करते ते बघतच नाही आहे तू. इन दिस सर्कमस्टन्सेस तू कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, पैसे वाचून तर काही नाही होणार. मग तुम्ही या प्रकारात येत आहे का, तर याचा विचार नक्की करणं गरजेचं आहे. दुसरे तर ट्रेडर, हा जो प्रकार आहे हा तर अजून डेंजर प्रकार आहे, की ही लोक जिकडं जास्त रिटर्न मिळत आहेत तिकडं पळत असतात. ऑलवेज चेसिंग द हाय रिटर्न. म्हणजे मागच्या वर्षी स्मॉल कॅपनी चांगलं केलं तर ते स्मॉल कॅपमध्ये पळतील, यावर्षी जर मल्टी ॲसेट चांगलं करतोय तिकडं पळतील, किंवा गोल्ड चांगलं करतोय, सिल्वर चांगलं करतोय तिकडं पळतील. म्हणजे ऑलवेज दे आर चेसिंग द हायेस्ट रिटर्न. म्हणजे ऑलवेज बाईंग द ग्रीड अँड सेलिंग द फिअर, अशा पद्धतीची यांची मानसिकता असते. म्हणजे जिथं रिटर्न बनतात तिथं जोरदारपणे लावतात. अर्थातच तो असेट क्लास महाग झालेला असतो आणि मग ते साईडवेज घुसतं किंवा प्राइस करेक्शन, टाइम करेक्शनमध्ये जातं. हे पैसे बनवत नाहीत आणि मग दुसरा कोणता तरी असेट क्लास बेटर करायला लागतो. पण हे ऑलवेज चर्निंग हिअर अँड देअर आणि मग पैशाचं वाटूळच होत आहे. सो असा प्रकार जो आहे, जो रिटर्न ट्रेस करतो, रिटर्नच्या मागे पळत असतो, बाकी काही नाही. जर तुम्ही रिटर्नच्या मागे पळणार तर तुमची पण वेल्थ नाही क्रिएट होणार. मित्रांनो, आपल्या आईवडिलांनी जागा घेतल्या 10-10, 20-20, 50-50 वर्ष झाले त्या पडलेल्या आहेत, तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन खूप चांगलं आहे. म्हणजे काय केलं, ते इन्व्हेस्टर झाले काही वर्ष. आता हे तुम्हाला ट्रेडर प्रकार कळला असेल, तुम्ही त्याच्यामध्ये येता का हा पण स्वतःला प्रश्न विचारा. हा जो आहे मिडल क्लास माइंडसेट आहे, हा होता पुअर क्लास, हा आहे मिडल क्लास, की बाबा मला जास्त मिळालं पाहिजे. पण जास्त कधी मिळतं, जेव्हा तुम्ही कमीत घ्याल आणि नसतं विकाल. कमीत कधी मिळतं, जेव्हा फिअर असते मार्केटमध्ये, भीती असते, अनसर्टन्टी असते, त्यावेळी कमीत मिळतं. त्यावेळी मात्र ते अनसर्टन्टीपासून पळून जातात आणि जिकडं त्यांना वाटतं की नाही इकडं अनसर्टन्टीला क्लिअरिटी वाटते, तिकडं रस्ता शेवट झालेला असतोय, तिकडे जाऊन गाडीत बसतात. ऑलवेज बुकिंग लॉस आणि किंवा मिडिल लोअर और थिन प्रॉफिट्स बनवत बसलेले असतात. हा जो इन्व्हेस्टर प्रकार आहे बघा, हे लग्न करणं म्हणतात त्याला, मॅरेज. म्हणजे काय, किंवा घेतलंय कायमस्वरूपी सुखादुःखात कशात पण मी तुझ्या बरोबर. हे मात्र डेटिंगचा प्रकार आहे. डेटिंग म्हणजे काय, ज्या दिवशी भेटणार त्या दिवशी आनंद, ज्या दिवशी भेटणार नाही त्या दिवशी संपलं. आज हे, उद्या ते, परवा ते, सुखदुःखात बरोबर नाही. ज्या दिवशी भेटणार त्या दिवशी आनंद, म्हणजे रिटर्न भेटणार त्या दिवशी आनंद, बाकीच्या दिवशी दुःख. इकडे मात्र सुखात दुःखात एकत्र राहणं. साहेब, तुम्हाला जर पैसे बनवायचेत ना तर तुम्हाला इन्व्हेस्टर व्हायला लागेल. तुम्हाला ऑलवेज एकाबरोबर थांबायला लागेल, वाईट काळात त्याच्याबरोबर वाढवायला लागेल. बघा, इन्व्हेस्टर म्हणजे जर मला वेगळ्या भाषेत सांगायचं, तुम्ही पण इन्व्हेस्टर असता का, असताना बघा
इन्व्हेस्टर किंवा असं म्हणूयात की तुम्ही काही विकत घेता. समजा हा मोबाईल मी विकत घेतला, ठीक आहे, हा मी कधी विकायचा म्हणून विकत घेतला हो. म्हणजे मी विकत घेताना हे ठरवलं होतं का मी कधी विकणार आहे त्याला? नाही ठरवलं होतं. मी जागा विकत घेतो, मी ठरवतो कधी विकायची ही जागा? नाही, विकत घेताना मी अजिबात ठरवत नाही. मी घेतली आहे, मी इन्व्हेस्टर आहे. मी कार विकत घेतो, मी ठरवतो कोणत्या दिवशी विकणार. आता मी घेतली बरं का, आता हे असं झालं, एवढी एवढी किंमत झाली की मी विकून टाकणार, कमी झाली जास्त झाली बरोबर, मी तिकडे इन्व्हेस्टर आहे. आता ते अर्थात लायबिलिटीज आहेत, लायबिलिटीमध्ये इन्व्हेस्टर आहे. फोन लायबिलिटी आहे, लायबिलिटीमध्ये इन्व्हेस्टर आहे. लायबिलिटी म्हणजे काय? जी गोष्ट महागाईपेक्षा कमी रिटर्न देते किंवा तुमचे पैसे डिव्हॅल्युएट करते अशी कोणती गोष्ट, किंवा तुमचा खर्च वाढवते अशी कोणती गोष्ट म्हणजे लायबिलिटी. ॲसेट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला महागाई अधिक परतावा देते किंवा तुम्हाला इन्कम पण देते, अशी गोष्ट, महागाई अधिक इन्कम देते अशा गोष्टीला आपण ॲसेट म्हणतो. सो तुम्ही जी गोष्ट कधी विकायची हे ठरवून नाही घेत त्या गोष्टीत तुम्ही इन्व्हेस्टर. सोनं घेता तुम्ही, सोनाराकडे जाऊन सोनं घेता, ठरवून घेता का की एवढी एवढी किंमत झाली की विकणार आहे किंवा एवढ्या एवढ्या दिवसांनी विकणार आहे किंवा काल, काही ठरवत नाही. किंवा सोनं पडलं वाढलं याच्याशी काही घेणं देणं नसतं तुम्हाला. बघा, तिकडे तुम्ही इन्व्हेस्टर असता. साधं सोपं मी काय म्हणतो की तुम्हाला म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टर व्हायचं आहे, लग्न करायचं त्याच्याशी, ना की डेटिंग करायचं आहे. आज हा, उद्या तो, परवा तो. बरेच लोक अजून एक गोष्ट म्हणतात की यार वॉरन बफेंनी एक सेंटेन्स टाकलं होतं, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. वॉरन बफे हे फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांनी त्या स्टॉक मार्केटसाठी म्हटलं होतं. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता ना, MFमध्ये, तेव्हा ऑलरेडी तो पोर्टफोलिओ 50 ते 80 स्टॉक्स असतो. अजून काय डायव्हर्सिफिकेशन करणार? किती डायव्हर्सिफिकेशन करणार साहेब? ठीक आहे ना, एका दुसरी कंपनी नाही करणार, याच्यातली 5-10 कंपनी नाही करणार, बाकीच्या तर करतील ना. ओव्हर अ पिरियड फंड मॅनेजर रिस्क अनालिसिसमध्ये चांगलंच घेतात. आणि प्राइजेस ज्या बनतात ना, हे तर समजून घेणं गरजेचं. प्राइजेस बनतात सेंटिमेंटने, सेंटिमेंट बनतं इव्हेंटने. आता कोणतं ते ग्रीनलँडचं इव्हेंट चालू आहे, त्यांनी सेंटिमेंट निगेटिव्ह आहे, काय होणार, US UK परेशानीत लोक, आणि निगेटिव्ह सेंटिमेंट प्राईस पडते. कंपनी आमची प्रॉपर काम करते, प्रोडक्शन करते, सेल्स करते, प्रॉफिटेबिलिटीला काय प्रॉब्लेम नाही, कशालाच काय प्रॉब्लेम नाही, कंपनी बेस्ट करते, पण प्राइसेस खाली आहे. बघा, तुम्हाला अर्निंग बरोबर राहता आलं पाहिजे. पहिले तर इन्व्हेस्टर या विषयावरती आपण कंप्लीट करू. सोनं घेताना तुम्ही टार्गेट करता, गाडी घेताना तुम्ही टार्गेट करता की मला अमुक अमुक गाडी घ्यायची आहे, अमुक अमुक पैशाची घ्यायची आहे. घर घेताना तुम्ही टार्गेट करता मला अमुक अमुक घर घ्यायचं आहे, अमुक अमुक पैशाचं घ्यायचं आहे. सोनं मला 1 किलो घ्यायचं आहे, मग 1 किलो सोनं मला 5 वर्षात घ्यायचं आहे. मग सोन्याची प्राईस पडली तर मला आनंद होईल, दुःख होईल? मला 1 किलो सोन्याचा मालक व्हायचं आहे, मला त्याच्या किमतीचा मालक नाही व्हायचं. किंमत तर वर खाली राहणार. बरं, समजा तुमच्याकडे 10 ग्रॅम सोनं आहे, काल पण 10 ग्रॅम होतं, आज पण 10 ग्रॅम आहे, उद्या पण 10 ग्रॅम राहणार आहे. म्हणजे काय, हे 10च राहणार आहे. प्राइस कमी जास्त होईल काळानुसार. सेम थिंग, तुमची गाडी तुमचीच राहणार आहे, गाडी 4 व्हीलरचीच राहणार आहे. तिची प्राइस काय होणार आहे, कमी किंवा जास्त होणार आहे. कमी होऊ शकते, कमीच होणार मेजरली. प्राइसकडे तुम्ही बघत नाही. मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडं किती जमीन आहे, तुम्ही पटकन सांगा माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. पण मी म्हटलं तिचा भाव सांगा तर तुम्ही म्हणाल मला नाही माहीत. बिकॉज यू आर इन्व्हेस्टर. तुम्ही भावाशी काही घेणं देणं ठेवत नाही, प्राइसशी घेणं देणं ठेवत नाही. तुम्ही फक्त स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडला प्राइसशी घेणं देणं ठेवताय, तिथं तुम्ही ट्रेडर बनताय. दॅट इज बिगेस्ट मिस्टेक. 1 किलो सोनं घ्यायचं आहे तर 1 किलो सोनं, समजा 1 kg गोल्ड यू वॉन्ट टू बाय, देन गोल्डची प्राइस कमी झाली तर आनंद आहे का दुःख आहे? तुम्ही जास्त घ्याल सोनं तेवढ्याच पैशात, तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला फ्लॅट घ्यायचा होता, टार्गेट होतं 3 BHK फ्लॅट अमुक धमुक एरियामध्ये, तिथल्या किमतीत 1 कोटीवरनं 80 लाखावरती आले, आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल. ऑब्व्हियसली माझं टार्गेट फ्लॅट आहे, माझं टार्गेट पैसे नाही आहेत. सेम थिंग, तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडला येता तेव्हा तुमचं टार्गेट हे युनिट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? युनिट. आय वॉन्ट टू ॲक्युमुलेट. माझा मुलगा आहे, उदाहरणार्थ माझा मुलगा आहे, मला त्याच्या भविष्यासाठी 1 लाख युनिट्स घ्यायच्यात. काय घ्यायच्यात? युनिट्स. प्राइस बरोबर तिकडं. मग 10 रुपये NAVचं युनिट आहे, ठीक आहे, आणि ते मार्केटच्या क्रॅशमुळे 8 रुपये आलं तर मला दोन आनंद व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे, काहीच अडचण नाही. मी आजच्यासाठी, माझा पोरगा 3 वर्षाचा आहे, 15 वर्षानंतर तो 18 वर्षाचा होईल, मला 1 लाख युनिट घ्यायचे. आता 1 लाख युनिट मी 10 रुपयांनी घेऊन टाकले, 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून टाकले. तर जेव्हा माझा मुलगा 13 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर 18 वर्षाचा होईल, तेव्हा माझे 10 रुपयाचे युनिट जो आहे ना, तो टेंटेटिव्हली एक 100-150च्या आसपास असेल NAV. म्हणजे 10 रुपयांनी मी घेतला होता, 10 लाख रुपये टाकले होते, आज त्याचे 1.5 करोड रुपये आहेत. मला प्राईसची काही घेणं देणं नाही, मला हे विकण्यासाठी घेतलेलंच नाही आहे.
ही मानसिकता जेव्हा बनेल ना तेव्हा वेल्थ क्रिएट होईल म्युच्युअल फंडला. मग मी याच्यातनं 75,000 रुपये मुलाला घेऊ शकतो महिन्याला, त्याची महिन्याला घेऊ शकतो. म्हणजे ही तर किंमत वाढतच जाईल, पण हे 75,000 रुपये महिन्याला त्याला पगार नाही मिळणार हो. त्याचं शिक्षण होईल, सगळं काय होईल. काय होतं माहिती का आजकाल, लक्षात घ्या तुम्ही, पोरं ग्रॅज्युएट होतात, पोरं ग्रॅज्युएट झाले, 90% पोरांना जॉब नाही मिळत. 90% पोरांना जॉब नाही मिळत का, तर ग्रॅज्युएशनने असं काही स्किल नाही. तर त्याच्यानंतर त्याला काहीतरी स्किल यायला लागतं. समजा तो माझ्याकडे कामाला आला, शिकायला आला फायनान्स. आता होतं काय की नवीन शिकायला गेला तर 15-20 हजारापेक्षा जास्त काही नाही मिळत, कारण तुम्हाला काही येत नसतं. मग 15,000 रुपये मी त्याला सॅलरी दिली, त्याच्या डोक्यात पैसे आहेत, कारण त्याच्या बॅकअपला काहीच नाही आहे. एवढं सगळं आता ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण केलंय, भरपूरसं काही झालंय, मग त्या डोक्यात पैसे आहे. मग ते थोडंफार इथं शिकतो, तोपर्यंत त्याला 18,000ची नोकरी दुसरीकडे ऑफर होते. इथलं अर्धवट सोडून देतो, तिकडे जातो कामाला, तिकडे अर्धवट सोडतो, अजून चौथीकडे जातो. आणि मग कळतं तिकडे जर्मनीला आहे ना, लोकांची संख्या कमी, कामगारांची संख्या कमी, तिकडे चांगला पगार मिळतो, तिकडे निघून जातो, मायग्रेट. साहेब, आपला पोरगा बघायला पण भेटणार नाही आपल्याला जर आपण आज त्याचं नियोजन प्रॉपर नाही केलं. तर त्याच्यासाठी 1,00,000 रुपये, 1,00,000 युनिट बनवायचं तुम्ही का नाही टार्गेट घेत? ओनरशिप घ्यायची, ओनरशिप विकण्यासाठी घ्यायचंच नाहीये. मार्केट आतापर्यंत 61 वर्ष झालं मार्केट, म्युच्युअल फंड भारतामध्ये आहे. 60-61 वर्ष झाले. मग NAV वाढलेत का कमी झालेत? जरा माहिती घ्या ना, बुडाशी जा, मुळाशी जा ना गोष्टीच्या. उगीच कुठंतरी काहीतरी थोडंफार घडणार, सेंटिमेंट खराब होणार, प्राइसेस खाली पडणार, त्यावेळी तुम्ही आनंद सेलिब्रेट करण्याऐवजी स्ट्रेस टेन्शनमध्ये काय येत आहे? बदला मानसिकता. हां, सेम थिंग. मला माझ्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी 5,00,000 युनिट घ्यायचेत बाबा रिटायरमेंटसाठी, किंवा 10,00,000 युनिट घ्यायचेत. घ्या ना, जेवढे फास्ट घेऊ शकता तेवढे. जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही अजून पैसे आणून टाकले पाहिजे. 10,00,000 युनिट, 5,00,000 युनिट आणि सोडून द्या. समजा तुम्ही हे 5-7 वर्षात एक्वायर केले, एकदाच नाही घेता आले तुम्हाला, 5-7 वर्षात एक्वायर केले. तुम्हाला माहित आहे पुढं तुम्ही 10-15 वर्षानंतर किंवा 5-10 वर्षानंतरच, 5-10 वर्षानंतरच महिन्याला याच्यातून ₹1,00,000 काढू शकता, ₹2,00,000 काढू शकता, तुमचे पैसे वाढत राहू शकतात. मार्केट कुठेही जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला पॉज घ्यायचं आहे. पुढं 5-7 वर्ष, 5-7 वर्ष ॲक्युमुलेट, 5-7 वर्ष पॉज. तुमची वेल्थ क्रिएट झाल्याशिवाय राहतच नाही. पण तुम्ही टार्गेट हे युनिट्स घ्यायचं सोडून तुम्ही काय करता, प्राइस बघत बसता. वर गेली, खाली गेली, साईडवेज आहे, दुसरंच काहीतरी चांगलं आहे, हे अशी मानसिकता ठेवून म्युच्युअल फंडला वेल्थ क्रिएट होत नाही. शांत बसायला लागेल. जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा डबल स्पीडने युनिट ॲक्युमुलेट करायला लागतील आणि तेव्हा वेल्थ क्रिएट होईल. इन्व्हेस्टर बनणं खूप महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टर गोष्टी विकण्यासाठी विकत घेत नाही, विकण्यासाठी विकत घेत नाही, तर त्याचा उपभोग घेण्यासाठी, त्याच्यापासून बेनिफिट मिळवण्यासाठी ती गोष्ट विकत घेतो. मी दुकान विकत घेतलं, मला त्यातनं भाडं येतं, मी त्याचा बेनिफिट घेतो. विकण्यासाठी त्याची किती किंमत वाढली म्हणून विकत नाही आहे, मी त्याचा बेनिफिट घेतो. सेम तुमची मानसिकता पाहिजे की याच्यातनं मला जर चांगलं काहीतरी सायझेबल यायचं आहे तर मला युनिट ॲक्युमुलेट करणं हे माझं टार्गेट असलं पाहिजे, ना की किंमत वाढली कमी झाली हे टार्गेट असलं पाहिजे. मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही सेवर आहात, ट्रेडर आहात और इन्व्हेस्टर आहात. जर तुम्हाला इन्व्हेस्टर बनता येत नसेल तर तुम्हाला माझी गरज आहे. कम टू मी, माझ्याकडे या, मी तुम्हाला इन्व्हेस्टर बनवल्याशिवाय काय राहत नाही. आणि तुम्हाला हे असे जे काही बेनिफिट्स आहेत पुढच्या 5-10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. याचं कारण असं आहे, माझा खूप विश्वास आहे, दृढ विश्वास आहे माझ्या इकॉनॉमीवरती. 144 कोटी जनता, 29 ॲव्हरेज वय, त्यांचं कन्झम्पशन स्टोरी, याच्यावरती मी पूर्ण ट्रस्ट करतो. हे जर असंच चालू राहिलं तर पुढच्या 10-20 वर्षामध्ये जे काही तुम्ही 10-5 लाख रुपये टाकणार त्याचे सुद्धा करोड रुपये बनणार. याचा माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुमचा किती लोकांचा याच्यावरती विश्वास आहे ते पण मला कमेंटमध्ये आय ट्रस्ट इंडियन इकॉनॉमी असेल या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि इन्व्हेस्टर बनण्यासाठी किती लोक तयार आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. वी विल मेक इन्वेस्टर्स टू मिडिल क्लास और जो भी मेरे जैसे बहन भाई है मेरे, उनको बनाएंगे. मिलते हैं अगले वीडियो में. धन्यवाद.